अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकारणामध्ये एंट्री केली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। मी राजकारणात येणार नव्हतो, मात्र दादांच्या कामांचा धडाका पाहून राजकारणात आलो। दादांचं काम म्हणजे एक घाव दोन तुकडे अशा शब्दामध्ये सयाजी शिंदेंनी अजित पवारांचं कौतुक केलंय। सिन्नर येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणारी विधानसभा निवडणूक बारामतीमधूनच लढणार असल्याचे संकेत दिलेत। आपलं गावच बरं गड्या असं म्हणत त्यांनी संकेत दिलेत। लातूरच्या अहमदपूरमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मला कॅबिनेट बैठकीतून जावं लागलं। काही कारणानं कॅबिनेट उशिरा सुरू झाली। माझं टेक ऑफ असल्यामुळे मला जाणं गरजेचं होतं असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिलंय। स्वातंत्र्य काय असतं, स्वराज्य काय असतं आणि स्वाभिमान काय असतो हे दाखवून देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। कागल मतदारसंघामध्ये वीरेंद्र मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये दंड ठोपटलेत। मात्र संजय मंडलिक यांनी महायुतीचं सरकार येण्याआधी मुश्रीफ यांना मदत करण्याचं आवाहन करत वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलाय। शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला। विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे। जे आमच्या विरोधामध्ये वक्तव्य करतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलतो। गावठी शब्दात एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, आम्हाला कोणाचा अपमान करायचा नव्हता असं स्पष्टीकरण आमदार भरत गोगावले यांनी दिलंय। हिंगोलीच्या वसमतमधील युवा संवाद मेळाव्यातून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। भरती रद्द व्हावी असं रोहित पवार म्हणाले। पुण्यात युवक काँग्रेसकडून नाना पटोलेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाना पटोलेच हवेत असा आशय या बॅनरवरती झळकवण्यात आलाय। काँग्रेसमध्ये मतमतांतर दाखवण्याची संधी जास्त असते, मात्र जेव्हा निर्णय होतो तेव्हा तो निर्णय सर्वजण मान्य करतात। वाद तर भावाभावांमध्ये सुद्धा होत असतो असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे। सानुग्रह अनुदान 3,000 वाढवून 33,000 दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। पुढे मोठी बातमी आपण पाहतोय। दसऱ्याच्या दिवशी राज्यात होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आता प्राप्त झालंय। शिवाजी पार्कावर परंपरेनुसार हा मेळावा पार पडणार असून त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे। शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडत असल्यानं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलंय। तर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावरती पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे। या आधीचे 2 दसरा मेळावे हे बीकेसीतल्या MMRDA मैदानावरती झाले होते, पण यंदाचा दसरा मेळाव्याचं स्थान हे बदलण्यात आलंय। शिवसेनेकडून यंदा भव्य असं शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। 50,000 लोक बसतील इतक्या खुर्च्या आझाद मैदानावरती ठेवण्यात आल्या। तर आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्यांचा धुराळा आपल्याला उडालेला पाहायला मिळणार आहे, कारण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा जो आहे, दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कावरती पार पडणार आहे। तर शिवसेनेचा अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विशेष उपस्थितीमध्ये हा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावरती पार पडेल। त्यामुळे या दोन्ही मेळाव्याकडे आपल्या सर्वांचंच लक्ष असणार आहे। मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी शनिवारसाठी वाहतूक मध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध जारी केले आहेत। शिवाजी पार्क परिसरात दसऱ्याच्या दिवशी सकाळी 9 ते मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू असतील। दसऱ्याच्या निमित्तानं आझाद मैदान आणि दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणारे मेळावे आणि देवी विसर्जन या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला। मुंबईमध्ये सुमारे 15,000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झालाय। कर्मचाऱ्यांना 24,000 रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे।
सरकारनं राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत आता वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। आमदार दीपक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट अजित पवारांची साथ सोडणारे आणि शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होणार असणार आहेत आणि त्याचबरोबर तुतारी हाती घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या अंतिम मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। यंदा जिल्ह्यामध्ये 55,314 नंबर मतदारांची संख्या वाढली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भव्य पोलीस मुख्यालय उभारलं जाणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठी प्रस्तावित असलेले हे देशातलं सर्वात मोठं पोलीस मुख्यालय असेल। उल्हासनगरमध्ये महावितरणाच्या कार्यालयावर नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली। सततच्या पावसामुळे मका, कापूस, तूर, ज्वारीच्या पिकाचं मात्र मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सणासुदीच्या तोंडावर पोस्ट बँकांमधून पैसे काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे। टाटा मोटर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना बँक खात्यावरती दिवाळी बोनस जमा झालाय। टाटा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना बोनस मिळाल्यामुळे कामगार वर्ग जो आहे तो अधिकच भावनिक झालाय। पुढे बीडमधून एक मोठी बातमी येते। बीडमध्ये होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा पार पडणार आहे। प्रथमच मुंडे बहीण भाऊ भगवान भक्तीगडावरती दसरा मेळाव्यास एकत्रित व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायण गडावर पारंपरिक दसरा मेळावा होतोय। 900 एकरावर होणाऱ्या या मेळाव्यास लाखोच्या संख्येनं लोक हजर राहण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील अंतरवली सराटीतून श्री क्षेत्र नगद नारायण गडावर पोहोचणार आहेत। त्यानंतर रथामधून भव्य रॅली काढली जाणार असून त्यानंतर होणाऱ्या भाषणामध्ये मनोज जरांगे नेमकं काय बोलतील, कोणावर टीकास्त्र डाकतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 6,632 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 6,824 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 728 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,763 रुपये इतका मिळाला। तर मुंबईच्या बाजारात मुगाची सर्वाधिक आवक झाली। सोयाबीनची आवक 57,083 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,144 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। पुढील 5 दिवस संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील 11 जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या मराठवाड्यात यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाची संबंधित घटनांमध्ये तब्बल 64 लोकांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 38 जणांचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झालाय। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, पण हा पाऊस मुंबईच्या पायथ्यावर पडलाय। मुंबईचं तापमान काही अंशी कमी झालं असेल तरी हवेची गुणवत्ता मात्र सुधारली आहे। वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठी सर्वच धरणं तुडुंब भरली आहेत। जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या 10 जलाशयामध्ये 100% भरली असून 7 जलाशय ही ओव्हरफ्लो झाली आहेत। बेदाणा शून्य पेमेंटसाठी ऑक्टोबरपासून 1 महिना बेदाणा, त्याचबरोबर सौदे जे आहेत त्याचे ते बंद करण्यात येणार आहेत। व्यापारी आणि वर्षभर व्यवसाय केल्यानंतर त्यांचे पैसे हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी सौदे बंद असणार आहेत। दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर दादर फूल बाजार मध्ये झेंडू आणि अन्य फुलांनी मोठ्या प्रमाणात आवक त्यांची झाली आहे। मोठ्या प्रमाणात मागणी त्यांना मिळते। त्यातच यंदा झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यानं भावही आटोक्यात आहेत। त्यामुळे फुल बाजारामध्ये खरेदीसाठी चांगली झुंबड उडाली आहे। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याची 92,924 क्विंटलची आवक झाली। यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची 26,000 क्विंटल, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 30,000 लाल कांद्याची आवक झाली आहे।
सप्टेंबर महिन्यात भारताची खाद्यतेलाची आयात ही वार्षिक आधारावरती 29% घसरून 10,64,499 टन झाली आहे. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये ही घसरण कच्च्या आणि शुद्ध पाम तेलाच्या किमती कमी आयात झाल्याचं समोर आलंय. पुढे सुद्धा मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधी राज ठाकरे ही राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे संवाद साधणार आहेत. आज सकाळी राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरणार आहे. तर राज ठाकरेंच्या पॉडकास्टची आता सर्वत्र चर्चा आहे. पॉडकास्टद्वारे जनतेशी नेमके ते काय संवाद साधणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती जागोजागी मेळावे होत आहेत. मात्र या शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या आधी राज ठाकरे यांचं पॉडकास्ट जे आहे तो आता चर्चेचा विषय आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मनपा आयुक्त जय श्रीकांत यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित दांडिया कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. दिवाळीपूर्वी ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. ईपीएफओनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. हा बोनस 2 महिन्यांच्या पगारा इतका असणार आहे. पश्चिम रेल्वे 12 ऑक्टोबर 2024 पासून 12 अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करणार आहे. यासाठी आठवड्याच्या दिवसांमध्ये उपनगरीय सेवांची एकूण संख्या ही 1406 पर्यंत वाढवली जाणार आहे. भिवंडीत सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. तब्बल 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर महामार्गावरती कापूरबावडी ते मानपाडा इथं गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून या मार्गावर 26 ऑक्टोबरपर्यंत रात्री 12 ते पहाटे 4च्या दरम्यान जड अवजड वाहनांसाठी ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय. हा ब्लॉक शनिवार, रविवार रात्रकालीन आणि रविवार सोमवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक आता सज्ज झालंय. एप्रिल-सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये विना तिकीट प्रवाशांची धरपकड करून 68 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलाय. कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिकेतील सांताक्रूज मेट्रो स्थानकात गळती होऊ लागली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 1337 शक्कल शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला असून इच्छुकांना आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रातली एक मोठी बातमी पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांबाबत मोठं वक्तव्य केलंय. गिरीश भाऊ, तुम्ही यावेळेस लढून घ्या. 2029 मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. 2029 मध्ये साधना वहिनीच निवडणूक लढणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलंय. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा साधना महाजन यांना जास्त मतं मिळणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. जामनेर इथं आयोजित मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय. आपल्याला माहिती आहे गिरीश भाऊ आमचे संकटमोचक आहे. आता काही लोक म्हणतात गिरीश भाऊला जामनेर मध्येच पाडणार. आहे का शक्य? आहे का शक्य? हा गिरीश भाऊंपेक्षा एकच व्यक्ती जामनेर मध्ये जास्त मतं घेऊ शकतो. त्या व्यक्तीचं नाव आमच्या साधना वहिनी आहेत. त्यांना उभं केलं तर जास्त मतं मिळतील. पण यावेळी गिरीश भाऊ तुम्ही लढून घ्या. 2029 मध्ये साधना वहिनीच लढतील. आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार
तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय. जुन्या वादातून चौघांनी हॉकी स्टिकनं तरुणाला मारहाण केली आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा बोरघाटामध्ये मालवाहू ट्रक डिवायडरला धडकला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण ट्रकच्या अपघातामुळे काही काळ वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती.